मित्रांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय आहे मोबाईल आणि मुले. कोरोनानंतर ऑफलाईन शाळा चालू झाल्या तरी देखील पालकांची तक्रार होती की सर मुलं मोबाईल फार बघतात. खरं तर मुलं मोबाईल घरी बघतात आणि पालक तक्रार शाळेत करतात. नो प्रॉब्लेम. हे तितकंच खरं आहे की मुलं शिक्षकांचं ऐकतात, शिक्षक त्यांना समजावून सांगतात, मोबाईलचे दुष्परिणाम सांगतात, मोबाईलमुळे काय वाईट परिणाम होतात, डोळे खराब होतात, स्मरणशक्ती कमी होते, अशा अनेक गोष्टी. आणि मुलं शिक्षकांचं ऐकतात आणि त्याचा वापरही कमी होतो, नाही असं नाही. पण मित्रांनो, हे मोबाईल मुलांनी कमी वापरावं यावरचं टेम्पररी सोल्युशन आहे. इट इज नॉट परमनंट सोल्युशन. मुलांनी खरोखरच मोबाईल कमी वापरावा असं जर आपल्याला वाटत असेल तर चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम असं म्हणतात. या मुलं जास्त काळ घरामध्ये राहतं आणि म्हणून पालकांवर ही जबाबदारी येते की आपणच मोबाईलचा वापर कमी केला तर मूल आपोआपच मोबाईलचा वापर कमी करेल. होतं काय की मम्मीच्या हातामध्ये मोबाईल असतो, पप्पांच्या हातामध्ये मोबाईल असतो, ती मोबाईलमध्ये बिझी असतात, त्यांचं मुलांकडे लक्ष असत नाही. मग मुलांना असं वाटतं की मोबाईल ही काहीतरी खूप चांगली गोष्ट आहे बरं का, म्हणून आपले पप्पा मम्मी बिझी असतात. मित्र, आपल्याला मुलांना जे काही घडवायचं आहे त्यासाठी आपणही तसं वागणं महत्वाचं आहे. आपण जसं वागू तसं मूल वागेल. आपल्या हातात मोबाईल असेल तर मुलाला मोबाईल हवा असं वाटेल, आपल्या हातात पुस्तक असेल तर मुलाला पुस्तक हवं असं वाटेल, आपण एखाद्या चांगल्या व्याख्यानाला गेलात तर मुलाला देखील चांगलं व्याख्यान ऐकावं असं वाटेल. आणि म्हणून आपल्या मुलांनी काय बनावं हे सर्वस्वी आपल्या पालकांच्या हातात आहे. जसे पालक वागतील तसं मूल घडणार आहे. स्वामी विवेकानंद घडले ते त्यांच्या आईमुळे, छत्रपती शिवाजी महाराज घडले ते त्यांच्या मातोश्रीने दाखवलेल्या मार्गामुळे, साने गुरुजी, विनोबा भावे ही सगळी मोठी मंडळी कुणामुळे घडली? त्यांच्या आई वडिलांमुळे. विनोबाजींच्या मातोश्रींनी ते सांगून टाकलं की मी माझे त्यांची तिघही मुलं त्यांनी देश कार्यासाठी समर्पित केली. तुम्ही सैन्यास घ्या आणि देश कार्य करा. एवढा मोठा त्याग त्या पालकांचा होता आणि म्हणून त्यांची बालक घडली, ती मोठी झाली, महापुरुष ठरली. आपल्याला एवढ्या अपेक्षा नाही, पण आपल्या मुलांनी काय बनावं हे आपल्याला वाटत असेल तर तसं आपण केलं पाहिजे. मुलांनी मोबाईल बघावा की पुस्तक वाचावं की चांगल्या गोष्टी कराव्यात हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. आपल्या घरामध्ये एखादं पुस्तक आहे का मुलांना वाचायला? आपण एखादं पुस्तक वाचतो का? तर मुलं वाचतील. शेवटी मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात आणि म्हणून आपल्याला मुलांकडनं ज्या काही अपेक्षा असतील त्या गोष्टी सर्वप्रथम आपण केल्या पाहिजे. मूल आपोआपच आपण चाललेल्या मार्गावरती येईल, हे मात्र तेवढंच खरं आहे. मित्र, आज जर बघितलं तर जवळपास टीनेजर्स मुलांमध्ये 91% मुलांजवळ मोबाईल आहे. त्यातल्या 47% मुलांचा स्वतःचा मोबाईल आहे. खरं तरी पालकांची पण एक चूक आहे. त्यांना असं वाटतं की इतर मुलांकडे मोबाईल आहे हे पाहून आपलं मूल नाराज होतं आणि म्हणून आपण त्यालाही मोबाईल घेऊन दिला पाहिजे. हे चुकीचं आहे. आपण आपल्या मुलाला समजून सांगू शकतो की तुला आता मोबाईलची किती गरज आहे, खरोखर गरज आहे का, असेल तरच घेऊन द्यायचं आणि त्याचा योग्य वापर करणे, कमी प्रमाणात वापर करणे. एक क्वालिटी टाईम नावाचं ॲप येतं, तेच आपण लावलं तर आपल्याला कळतं की आपण मोबाईलचा वापर किती केला, कोणत्या कामासाठी केला, आपण व्हॉट्सअपवर किती तास बघितलं, फेसबुक किती तास बघितला, इंस्टाग्राम किती वेळ बघितलं, हे सगळं कळतं. आणि मित्रो, रोज 4 तासांपेक्षा जास्त वापर हा धोकादायक. आपण पालकांनी मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे. मला मागे एक गोष्ट वाचलेली आठवते की शाळेमध्ये मुलांना विचारलं गेलं की तुम्हाला काय व्हावं असं वाटतं? तेव्हा एका विद्यार्थ्याने सांगितलं की मला मोबाईल व्हावं असं वाटतं आणि त्याने निबंध लिहिला. तेव्हा शिक्षकांनी विचारलं त्याला की बाळा तुला मोबाईल का व्हावं असं वाटतं? तेव्हा त्या मुलाने सांगितलं की माझ्या आईच्या हातामध्ये नेहमी मोबाईल असतो, आईचं माझ्याकडे लक्ष नसतं पण तिच्या हातात मोबाईल असतो आणि म्हणून बघा मुलाला वाटतं की मी जर मोबाईल झालो तर आई माझ्याकडे लक्ष देईल. या गोष्टी मागच्या भावना समजून घेतल्या, बालमानसाचं समजून घेतलं तर याच्या मागची आपल्या मुलांची कळकळ आपल्या लक्षात येईल की मुलांना आपली किती गरज आहे. आणि तरी मात्र आपण त्या मोबाईलमुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आहोत, त्याच्यावर संस्कार देण्यापासून वंचित करत आहोत. आणि म्हणून मित्र, मोबाईलचा वापर आपणच कमी केला पाहिजे तर मुले मोबाईलचा वापर कमी करतील. आणि म्हणून शेवटी लहान मूल ही मोठ्या माणसाची छोटी प्रतिकृती असते. आपण जसं वागू तसं आपलं मूल घडेल. आपल्याला मुलाकडनं ज्या अपेक्षा आहेत तशा मार्गाने आपण गेलो
तर मूल आपोआपच आपल्या मार्गाने येईल. मुलांना घडवणं हे एवढं सोपं काम नाही आणि म्हणून आपण जसं वागू तसं आपलं मूल घडणार आहे या गोष्टीची जाणीव पालकांनी पदोपदी ठेवायला हवी. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.